नमस्कार. मी डॉक्टर अतुल जगदाळे. आज आपण या व्हिडिओमध्ये बाह्यमन आणि अंतर्मन याचं कामाचं स्वरूप कसं असतं हे आपण बघणार आहोत. यासाठी एक मी उदाहरण घेतो. पूर्वी आपण सायकल शिकताना किंवा गाडी शिकताना आपलं लक्ष हे पॅडलकडं, सायकलच्या पॅडलकडं किंवा आपण गाडी चालवत असताना गिअरकडं, क्लचकडं असं सुरुवातीला लक्ष जातं. कारण सुरुवातीला ते बाह्यमन शिकत असतं की आपल्याला गाडी शिकायची आहे, सायकल शिकायची आहे. त्याच्यामुळं ते पूर्णतः मध्ये लक्ष ज्यावेळी गाडी थांबवायची असते किंवा स्पीड स्लो करायचं असतं त्यावेळी आपलं लक्ष नकळत क्लचकडं जातं, ब्रेककडं जातं. गाडी आपण हे चालवत असतं स्टेअरिंगकडं जातं. तर नंतर हळूहळू प्रॅक्टिसनं जसं आपलं गाडी चालवायचं प्रॅक्टिस वाढत जातं त्यावेळी ऑटोमॅटिकली आपण छान गाडी चालवायला शिकतो आणि गाडी चालवता आपण एखाद्याबरोबर बोलू पण शकतो किंवा फोनवर बोलता आपण गाडी चालवू शकतो, गिअर बदलू शकतो, क्लचकडे किंवा ब्रेककडे लक्ष न देता आपण तो दाबू शकतो किंवा त्याचा वापर करू शकतो. म्हणजे हळूहळू सरावानं त्याचं ती गोष्ट अंतर्मनात उतरत जाते आणि ती परफेक्ट पूर्णतः अंतर्मनात रुजून जाते आणि मग आपल्याला त्या गोष्टीची सवय होते. थोडक्यात की सवयीला कोणत्याही सवयीला आपल्याला काही दिवस लागतात आणि त्या सवयीचं आपल्या लाईफस्टाईलमध्ये रूपांतर होण्यास अजून पुढचे काही दिवस लागतात. म्हणजे असे आपल्याला 2 टप्पे पार करावे लागतात. तर असं एकूणच बाह्यमनाचं आणि अंतर्मनाचं काम आहे. तर हे काम आपण बघत असताना आता दररोज आपण बाह्यमनाने जो विचार करतो, दररोजचे विचार आपले भरपूर असतात. शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की किमान 60,000 ते 70,000 दररोजचे विचार आपल्या मनामध्ये येतात. ते विचार मिक्स असतात, म्हणजे मिश्र स्वरूपाचे असतात की पॉझिटिव्ह पण असतील, निगेटिव्ह पण असतील. तर यातले सगळे विचार अंतर्मनाकडे जात नाही आहेत. जे विचार प्रायोरिटीवर अवलंबून आहेत तुमच्या किंवा तुमच्या भावनेशी निगडीत आहेत, जिथं भावना तीव्र होते ज्या विचारात, तर ते विचार फक्त अंतर्मनात तुमच्या एंटर करतात. मग मॅक्सिमम विचार हे तुमचे किंवा कुणाचेही निगेटिव्ह असतात, जास्तीत जास्त निगेटिव्ह असतात. जर आपण असं समजलो की 60,000 ते 70,000 विचार टोटल आहेत दिवसभराचे, तर त्यातले कमीत कमी साधारण 30,000-40,000 आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. तरच आपल्याला सकारात्मकता येते आणि या सकारात्मकतेमुळं आपला दिवस छान जातो किंवा आपण जो विचार करतो ना त्याप्रमाणे त्या तळमळीनं ते अंतर्मनात एंटर करतं आणि मग तशा गोष्टी घडायला लागतात. पण हे करायला वेळ जातो. तर हे कसं बघायचं की आपण मॅक्सिमम विचार किंवा जास्तीत जास्त विचार हे पॉझिटिव्ह करतो आहे किंवा जास्तीत जास्त विचार निगेटिव्ह करतो आहे. तर याच्या मुळाशी भावना लपलेल्या आहेत. म्हणजे आपल्या भावना जर आनंदी असतील, आपण आनंदी असू, आपण दररोज हसण्या खेळण्यात सगळा दिवस घालवत असू किंवा थोडासा स्वभाव दिवसभर असा प्रेमळ राहत असेल, थोडा ऊर्जावान राहत असू आपण किंवा आतून अशी एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येते की ती व्यक्ती खुश दिसते, आनंदी दिसते, तर आपण ओळखायचं की याच्या मनात दिवसभरातले विचार हे सकारात्मक आहेत. पण याच्या उलट जर ते भाव थोडासा ती व्यक्ती दुःखी असेल किंवा त्याला क्लेश झाला असेल, बऱ्यापैकी राग येत असेल, चेहरा असा थोडासा ताणतणावात दिसत असेल, तो चिडलेला असेल
किंवा त्याचं हास्य लोप पावलेलं असेल, म्हणजे त्याला दिवसभरात हसू येत नसेल, तर याचा अर्थ त्याच्या मॅक्सिमम भावना ह्या निगेटिव्ह स्वरूपाच्या आहेत. म्हणजे तो दुसऱ्या टाईपमध्ये मोडतो, नकारात्मक दृष्टिकोनात मोडतो तो. त्यामुळं हे असं मोजमाप या गोष्टीत करावं लागतं, की असं कुठलं वेगळं मोजमाप नाही आहे, की असं हे झालं तर पॉझिटिव्ह आहे आणि असं हे झालं तर निगेटिव्ह आहे. तर आपल्या भावनांचं जे एक्सप्रेशन असतं ते चेहऱ्यावर दिसतं आणि आपल्याला स्वतःला जाणवतं ते, की आपण कितपत दिवसभरात आनंदी आहोत, आपला दिवस दररोजचा दिवस असा किती छान जातो आहे का त्रासलेला जातो आहे, याच्यानुसार आपल्याला आपल्या भावना ओळखता येतात. ज्या मॅक्सिमम भावना असतात किंवा जास्तीत जास्त भावना दिवसभराच्या पॉझिटिव्ह आहेत किंवा निगेटिव्ह आहेत, तर असा आपण याचा अर्थ काढू शकतो. तर हे करता करता जर तुम्ही सकारात्मक गोष्टींचं हळूहळू प्रॅक्टिस केलं, ह्या गोष्टी सरावानंच होतात. ह्या गोष्टी काय एका दिवसाच्या नाही आहेत किंवा थोड्याशा दिवसाच्या नाही आहेत. तर याला तुम्हाला दररोज सातत्यानं काही गोष्टींचं प्रॅक्टिस केलं, काही टेक्निक्सचं प्रॅक्टिस केलं, तर तुम्ही हळूहळू नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाऊ शकता. त्याचे बदल तुम्हाला पहिल्या सुरुवातीच्या 21 दिवसात जाणवायला लागतात. म्हणजे कोणतीही गोष्ट सुरू करताना किंवा एखादी वाईट गोष्ट सोडताना तुम्हाला पहिले 21 दिवस महत्त्वाचे असतात आणि त्याच्यानंतर तुमचे 90 ते 100 दिवस हा दुसरा टप्पा असतो. तर यामध्ये तुम्ही सातत्यानं त्याचा सराव केला, प्रॅक्टिस केलं, तर तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावना बदलू शकतात. तुम्ही नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे येऊ शकता, तुम्ही पॉझिटिव्ह होऊ शकता. आणि जसं तुम्ही पॉझिटिव्ह होता, जसं अंतर्मनात तुमच्या या भावना रुजतात, तसे तुम्हाला आजूबाजूनं तुमच्या आसपास समाजात किंवा तुमच्या व्यवसायात, तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या कुटुंबाच्या ठिकाणी कुठेही तुम्हाला आजूबाजूला असलेले बदल दिसतात, तुमच्याबाबत घडलेले बदल दिसतात. हे बदल पहिले तुमच्या अंतरंगात घडतात. पहिले हे चेंजेस आतून घडायला लागतात आणि हळूहळू हे बदल मग आपल्या अवतीभोवतीची लोकं आहेत, त्यांचं आपल्याशी बिहेव, आपल्याशी वागणं किंवा तो व्यवहार, तर त्या व्यवहारात आपल्याला स्वतःलाच परत बदल दिसतो आणि मग सगळीकडे हळूहळू अशी सकारात्मकता पसरायला लागते.